आता 2024 ला आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल तुम्हाला? आता आम्हाला एकनाथदादा पवारला बघायचं. एकनाथदादा पवारला. एकनाथ पवार. हा बरोबर. माणूस माणसात बसून बोलणारा आहे, सर्वांचा प्रश्न सोडणारा आहे माणूस, सगळ्या संघ मिसळून राहणारा माणूस आहे पवार. एकनाथदादा पवार कसा आहे सर्व म्हणजे हर गोष्टीला, जेणेकरून आमचे इथून लोक जे पुण्याला राहिलेत त्यांना मदत करण्याचं काम, गावातल्या असल्या माणसाचं मदत करण्याचं काम, हॉस्पिटलचं असेल काम. आता ह्यांचे कोणाला फोन लागणार साहेब, लागला तर असा नंबर राहते की त्यांचा रोड नंबर राहते की नाही, एकनाथला फोन लागते का? लागते ना, हमेशा लागते. एकनाथ दादा एनी टाइम आपला बोलले आहे ना, एनी टाइम फोन उचलून हॉस्पिटलचं काम, हॉस्पिटलचं प्रत्येक काम तुमचं अडचणीसर करून घेतो. एका म्हणण्याचं म्हणा आहे की एकनाथदा करेक्ट फोन उचलतात. आपण डायरेक्ट पाहणार आहोत नेमकं फोन उचलू शकतात का, याचे आपण डायरेक्ट हे करूया. एकनाथ दादा आपण थेट पाहणार आहोत की बेल गेल्यानंतर दादा फोन उचलतात का. दादा पांगऱ्याहून बोलतो, माधव गोविंद घोरपाट. हो, अशीच मुलाखत आली ती पत्रकारची, ते तुम्ही फोन उचलता की नाही म्हणून अडचणी असते सांगायसाठी म्हणून लावायला लावलो होतो. हा मी म्हणलो त्यांना उचलतात, म्हणलो माझा पण उचलतात. हो हो, तेच तशी तर होतीच ना. हो आता पांगऱ्याला आहेत. आपण पाहिलं की मतदारसंघामध्ये यांचा विश्वास होता की आमचे नेते लगेच फोन उचलतात. आपण एवढ्या पब्लिकच्या समोर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी लगेच फोन उचलला. म्हणजे मला वाटतं की आता मग दादाविषयी काय वाटतं मला? दादाविषयी आनंद आहे आम्हाला, आम्हाला राहावं वाटते. आपलं काय मत दादाविषयी? आनंद आहे. आपल्याला काय वाटतं? आनंद आहे.